हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो, हे मला मतदान करा. प्रचाराच्या शेवटच्या सभेत बारामतीत भाऊक झालेल्या रोहित पवारांवर अजित पवारांनी अशा शब्दात चांगलाच निशाणा साधला. रविवारी देशातल्या बहुचर्चित बारामती मतदारसंघातल्या प्रचार तोफा थंडावल्या आणि दोन्ही गटांकडनं आरोप प्रत्यारोप झाले. ही नौटंकी झाली, मी पण रडून दाखवतो, हा रडारडीचा खेळ करून मतं मागायची असतात का? तुमचं काम दाखवा, त्यासाठी नाणं खणखणीत पाहिजे असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित शेवटची सभा रविवारी बारामतीत चांगलीच गाजवली. रविवार हा बारामतीकरांसाठी हॅपनिंग ठरला, कारण दोन्ही गटांकडून आपापली अस्त्र काढली गेली आणि अखेर गेल्या 1.5 महिन्यांपासून उठलेला प्रचाराचा धुराळा बारामतीत रविवारी संध्याकाळी शांत झाला. या सगळ्याच पार्श्वभूमीवर रविवारी बारामतीत काय काय राजकीय नाट्य झालं, रोहित पवार का रडले, त्या सगळ्यांचाच वेध आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह. महाराष्ट्राला काका पुतण्यांचा संघर्ष नवीन नाहीये, त्या संघर्षाची जणू महाराष्ट्राला परंपराच आहे. मात्र या परंपरेची सगळ्यात जास्त जाणीव यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रकर्षाने झाली. यंदा या मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. त्याचं कारण म्हणजे महायुतीच्या उमेदवार म्हणून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या जरी निवडणुकीसाठी उभ्या असल्या तरी खरी प्रतिष्ठा ही अजित पवारांची पणाला लागली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शरद पवार यांची लेक असलेल्या सुप्रिया सुळे या जरी रिंगणात असल्या तरी शरद पवार यांचं आजवरचं राजकीय भवितव्य पणाला लागलंय. आणि म्हणूनच पुतण्या अजित पवार आणि काका शरद पवार यांच्या अस्तित्वाची जणू ही लढाई आहे. या लढाईत कोण वरचढ ठरणार, त्यावर त्यांचं राजकीय अस्तित्व अवलंबून असणार, इतकी स्पष्ट ही लढाई आहे. आणि त्यामुळेच गेल्या अनेक वर्षात कधी न झालेल्या गोष्टी यावेळी घडलेल्या दिसल्या. एकमेकांवर व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप झाले, व्यक्तिगत टीकाही झाली. पवार कुटुंबात उभी फूट पडली, तुम्ही पर्स घेऊन जाणार का? परकी सून, ओरिजिनल पवार, बाहेरून आलेले पवार, ज्यांना मी राजकारण शिकवलं तेच माझ्यावर टीका करतायत. 40 वर्ष एकत्र दिवाळ्या केल्या तरी परकी, हे सगळे मुद्दे बारामतीत गाजले आणि पवार कुटुंबाचा उभा संघर्ष महाराष्ट्रासमोर नव्यानं आला. स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्यासाठी जोपर्यंत नवी पिढी घडवत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही, असं पवार साहेबांनी मला सांगितलं होतं, अशी आठवण सांगून रोहित पवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित शेवटच्या सभेत भावनिक झाले आणि सुळे यांच्यासाठी मतं मागताना त्यांना रडूच आलं. मात्र त्यानंतर अजित पवारांची सभा होती आणि या सभेत अजित पवारांनी रोहित पवारांच्या या कृतीला नौटंकी म्हणत चांगलाच टोला लगावला. मला सांगितलं होतं, शेवट सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो, हे मला मतदान करा. रविवारी या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, त्या आधीच मात्र शेवटचं भावनिक अस्त्र काढलं गेलं. अजित पवार आधीच म्हणाले होते की प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला इमोशनल केलं जाईल, व्यासपीठावर रडारड होईल, डोळ्यातून अश्रू काढले जातील आणि खरंच तसं झालं. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित शेवटच्या प्रचार सभेत आणि त्यांचे भाचे असलेले आणि महाविकास आघाडीचे नेते रोहित पवार अखेर भावनिक झाले आणि व्यासपीठावर रडले. रोहित पवारांच्या रडण्याची ही नक्कल अजित पवारांनी देखील करून दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत बोलत असताना अजित पवारांनी रोहित पवारांच्या रडण्याची नक्कल केली. दरम्यान नवरा पर्स घेऊन जाणार का, अशी टीका मध्यंतरी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर केली होती. त्या टीकेलाही अजित पवारांनी या सभेत चांगलंच उत्तर दिलं. मग आपण जाताना सदानंद सुळे पर्स घेऊन जातात का, असा खोचक सवाल अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना या सभेदरम्यान विचारला.
दरम्यान रविवारी बारामतीमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले, भावनिकतेचं अस्त्र काढलं गेलं आणि प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या. दरम्यान शरद पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहितीही शरदचंद्र पवार गटाकडून त्यावेळी देण्यात आली. दरम्यान अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या या बारामती मतदारसंघात मंगळवारी 7 तारखेला मतदान होत आहे. बारामतीकर आता नेमकं कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार आणि या राजकीय अस्तित्वाच्या लढाईत नेमकं कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी 4 जून पर्यंत वाट पाहावी लागेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद.